नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सरकारी नोकरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज एक खूप चांगली भरती घेऊन आलो आहे जी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे। यामध्ये 10वी पास असाल, 12वी पास असाल, ग्रॅज्युएट असाल, ITI झालेले असेल, 7वी पास असाल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता। आता कोणकोणती पदे असणार आहेत किंवा त्याची पात्रता काय असेल, त्याचा पगार किती असेल, वयोमर्यादा काय असेल, अशा सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। आणि व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका, कारण जे लाईक करणं फ्री आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही लागत। आणि मनमोकळेपणाने एक लाईक नक्की द्या मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे जे चांगले अपडेट्स असतील ते आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील दाबून ठेवा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। आता मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ही प्रॉपर आरोग्य विभागामध्ये पण येते। यामध्ये फायरमॅनची पण पदं आहेत, लिपिकची पण पदं आहेत, पण मेजॉरिटी आरोग्य विभागातल्या पदांची आहे, त्यामुळे आपण याला आरोग्य विभागाची भरती असं नाव दिलं आहे। आता यामध्ये जे लोकेशन असणार आहे हे पुणे लोकेशन असणार आहे। आणि सरळ सेवा भरतीच्या जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनेच याची भरती होणार आहे, म्हणजे एकच सिंगल एक्झाम होणार आहे, त्याचनुसार तुमची भरती होईल। काही असे पदं आहेत की ज्यांना परीक्षाही नाही आहे, मेरिट लिस्टवर सुद्धा तुमचं सिलेक्शन होईल। ठीक आहे, तर आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जर जॉईन नसेल झाला तर जॉईन होऊन जा, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन नसेल झाला तर तिथंही जॉईन होऊन जा। ठीक आहे, आता जे काही खडकी कॅन्टोन्मेंट पुणे आहे इथं विविध पदांची भरती आहे। आता यामध्ये 97 रिक्त पदे आहेत। 6 मार्च ही शेवटची तारीख आहे। आता यामध्ये काही पदं असे आहेत की ऑनलाईन पण अर्ज करायचा आहे, आणि काही पदं असे आहे की त्यांना ऑफलाईन अर्ज करायचा आहे, आणि काही असे आहेत की ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही चालणार आहे। तर कोणकोणती पदे आहेत ते सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता सर्वात आधी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा काय आहे। आता लक्ष देऊन ऐका मित्रांनो, ज्या गोष्टी समजत नसतील त्या व्यवस्थित वहीमध्ये लिहून घेत चला। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नंतर येणार नाही। आणि कुठल्याही ठिकाणी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या गोष्टी आधी माहीत असणं गरजेचं आहे। काय क्वालिफिकेशन लागतं, कोणते डॉक्युमेंट लागतात, कसा अर्ज करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे। माहीत नसल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही, आणि तुमच्याकडून चुका जर झाल्या तर तुमचा फॉर्मसुद्धा रिजेक्ट होऊ शकतो। ठीक आहे, तर मित्रांनो, रजिस्ट्रार, बालरोगतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यासाठी 23 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। यामध्ये इतर जी पदे आहेत ही पदे सोडून इतर पदांना जे काही SC ST उमेदवार असतील त्यांना 21 ते 35 वर्षापर्यंत, OBC उमेदवार असाल तर 21 ते 33, आणि EWS किंवा जनरल कॅटेगरीमधले उमेदवार असाल तर 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, जे इथं विभागीय उमेदवार असतील यांच्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे, OBC कॅटेगरीसाठी 43 वर्षापर्यंत, आणि ST उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। ठीक आहे, म्हणजे पहिलं पद आहे रजिस्ट्रार, यासाठी MBBS डिग्री तुमच्याकडे एका रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीकडून असणं गरजेचं आहे। यासाठी एक पद आहे मित्रांनो। यानंतर तुमच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा डिप्लोमा असणं पाहिजे। ओके, यानंतर बालरोगतज्ञ आहे, MBBS पदवी लागते, आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा डिप्लोमा इन मेडिकल सब्जेक्टमध्ये लागते, यासाठी एक पद आहे। सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्याला MBBS डिग्री लागते, यामध्ये 3 पदं आहेत। फार्मासिस्टसाठी 12th पास आणि D फार्म किंवा B फार्म किंवा M फार्म लागतं आहे, एक पद आहे। फिजिओथेरपिस्टसाठी 12वी पास आणि डिप्लोमा इन फिजिओथेरपी असं क्वालिफिकेशन लागतं आहे। एक्सरे टेक्निशियन आहे, त्याला रेडिओग्राफी डिग्री किंवा BSc PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे 3 विषय पाहिजे, आणि रेडिओग्राफी डिप्लोमा असं पाहिजे। और आहे रेडिओग्राफी डिग्री पाहिजे किंवा हे दुसरं जे सांगितलं ते पाहिजे, यासाठी 2 पदे आहेत। स्टेनोग्राफरसाठी 12वी पास पाहिजे, 100 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश शॉर्ट हँड अँड 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश टाईपरायटिंग फ्रॉम अ गव्हर्मेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट। ओके, यासाठी एक पद आहे मित्रांनो। माळीसाठी 10वी पास आणि 1 इयर डिप्लोमा इन सर्टिफिकेट कोर्स ऑफ गार्डनर ऑर डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर, यासाठी 6 पदे आहेत। ड्रेसरसाठी
10वी पास विथ सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल ड्रेसिंग एक पद आहे. वॉर्ड आयसाठी 10वी पास 6 पदे आहेत. वॉर्ड बाय पॉन्ड कीपरसाठी सुद्धा 10वी पास गरजेचं आहे. वॉर्ड बायसाठी 4 पदे आहे. पॉन्ड कीपरसाठी 1 पद आहे. मजदूरसाठी 6 पद आहे. मजदूरला 7वी पास असाल तरी चालेल. वॉचमन असाल यासाठी 10वी पास गरजेची. शिपाईसाठी 10वी पास गरजेची. शिपाईची 3 पदं आहे. वॉचमनची 11 पदं आहेत. फायरमन 10वी पास विथ सर्टिफिकेट कोर्स ऑफ अ फायर ब्रिगेड बाय द गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट यासाठी 4 पदं आहे. सुतारसाठी मेसन के वायरमन यासाठी 10वी पास आणि ITI इन रिस्पेक्टिव्ह ट्रेड म्हणजे सुतारसाठी कार्पेंट्री, मेसनसाठी मॅसनरी, वायरमनसाठी वायरमन ट्रेडमध्ये ITI तुमचं असणं गरजेचं आहे. आणि पदही ॲज फॉलो आहे. यानंतर स्वच्छता निरीक्षकासाठी 12वी पास आणि सॅनिटेशन इन्स्पेक्टर डिप्लोमा असणं गरजेचं आहे. यासाठी 3 पदं आहेत. सफाई कर्मचारी 7वी पास जरी असाल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता. यासाठी 37 पदे आहेत. ठीक आहे. आता रजिस्टरसाठी ही जी काही पगार आहे मित्रांनो, सर्वात जे जास्त पगार आहे तो रजिस्टरसाठी आहे. यामध्ये 67,700 ते 2,08,700 पर्यंत आहे. आणि सर्वात कमी पगार आहे तो शिपाई वॉचमन या पदांसाठी 15,000 ते 47,000 म्हणजे कमी पण नाही आहे मित्रांनो. तो ग्रेड पेनुसार तो वाढतच जाणार आहे. माळी असेल, ड्रेसर असेल यांना सुद्धा 18,000 पगार आहे. वॉर्ड आहे, वॉर्ड बाय, पॉन्ड कीपर, मजदूर यांसाठी सुद्धा 15,000 ते 16,000 रुपये पगार आहे. म्हणजे चांगला पगार आहे मित्रांनो, कमी नाही आहे. ठीक आहे. आता 7वी पास विद्यार्थ्याला जर 15-16,000 रुपये पगार मिळतो आहे तर आणि एक गोष्ट लक्षात घ्या की इंजिनियरला सुद्धा 10,000 ते 12,000 रुपयापेक्षा कोणी जास्त पगार देत नाही सुरुवातीला. तर तुम्हाला जर ही संधी प्राप्त झाली तर चांगली, तर तुम्ही नक्की अर्ज करू शकता. ओके. आता यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना सुद्धा 15,000पेक्षा जास्त पगार आहे. आता ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करायचा आहे. सफाई कामगार, आता ही महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा. सफाई कामगार, मजदूर, शिपाई, वॉर्ड आया, वॉर्ड बाय, माली, पॉन्ड कीपर, ड्रेसर, वायरमन, चौकीदार यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची तरतूद आहे. या दोन्हींसाठी तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता. ऑनलाईन करून ऑफलाईन नका करू किंवा ऑफलाईन करून ऑनलाईन पण नका करू, एकच कोणतं तरी करा. यानंतर इतर जे पद आहेत त्यांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना खालील जी काही एक लिंक देतो आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकद्वारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि ॲड्रेस कोणता असणार आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि तुम्हाला इथं सुद्धा सांगणार आहे, आपल्या ग्रुपवर सुद्धा मी तो अर्ज टाकेल. सर्व डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यानंतर 6 मार्च शेवटची तारीख आहे. ओके. यामध्ये शुल्क किती आहे? जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 600 रुपये, SC ST EWS श्रेणी माजी सैनिक, महिलांसाठी PH उमेदवार, ट्रान्सजेंडर आणि विभागीय उमेदवारासाठी 300 रुपये आहे. यामध्ये अर्ज पद्धती ऑनलाईन ऑफलाईन आहे. सफाई कामगार, मजदूर, शिपाई, वॉर्ड आया, वॉर्ड बाय, माळी, पॉन्ड कीपर, ड्रेस आताही सांगितलं मी तुम्हाला. अर्ज पाठवण्यास पत्ता काय? खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड 17 फील्ड मार्शल, करिअप्पा मार्ग, खिडकी, पुणे 411-003. ठीक आहे. अधिकृत वेबसाईट काय आहे? khidki.cant.gov.in. ओके. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि इतर जी काही माहिती लागत असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबरसुद्धा तिथे दिलेला आहे. आता या सर्व गोष्टी, इतर गोष्टी तर मी ग्रुपमध्ये टाकतच असतो. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल ग्रुपमध्ये तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो फॉर्म भरून तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके. त्यानंतर मित्रांनो, जर व्हिडिओला अजून पण लाईक केलेलं असेल तर एक लाईक नक्की करून ठेवा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.